हॅलो भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग कमी सिरीज जास्त. सिरीजचं नाव स्वर्ग पार्ट 2. स्वर्ग नाही पण स्वर्ग जरा पावसात लोडिंग आहे. आम्ही स्वर्ग बनायच्या पहिले स्वर्गात आलेत. आम्ही तिघं तर होतेच पहिल्यापासून. आणि नवीन असं सौरभ हाय बोल. सौरभ हाय बोल. अरे लाजतो काय डायरेक्ट मुंडीच खालती. अरे हा 49 जास्त. थांबा तुम्हाला दाखवतो पुढे काय दिसलं तर. वाटत नाही काय दिसेल असतं पण आपण चालत पुढे तिथं सांग. आता चालले पुढे तिथं सांग वरती काय आहे. सारखी तिकडेच जाणार. हेच आहे फक्त हेच आहे इकडे फिरायला. दाखवतो तुम्हाला. कारण का आता उन्हाळा आणि सगळं पाणी आटलेलं आहे आणि हिरवळ सुद्धा संपलेले आहे. बघू शकता तुम्ही चारी साईडला फक्त सुकले. हे बघा हे थोडंफार आहे ते डोंगर आहे तिकडे पाणी असणार. झाडं तर हिरवच असतात ना. त्याला अजून काय हिरवा लागते पण सध्या नाही त्याच्याकडे कारण का हातातच काळा पडलाय. बट ठीक आहे तुम्हाला भेटू थोड्या वेळाने. आम्ही मरत पोचले भावांना तुम्हाला दाखवतो. इकडे न्यूक्लिअर बॉम्ब बनतो वाटते बघा. इनशॉट खदान आहे खदान. थांबा मागे राहिलो पण हे स्वर्ग भाई अजून नाही तयार झालंय. जरा सुटलेलंच आहे. ते बघा हे पाणी बघा किती स्वच्छ आहे. पोहायचे माहिती आहे का. मग हे पाणी असेल दादा. हे तेच पाणी आहे का निळवालं कुठे आहे. पुढे मग चल ना. हे भालू बघा भालू कोकणातला भालू. थांबा भालूच्या हा भालू दाखव. आता दाखव ना बॉडी बिडी भालूची भाई. भालूच्या एक साईडची गोडी अशी वाटते पामलेले. हे बघा इथे तो दुधाचा रोग होतो बघा तो पांढरा हे बघा. थांब मरतीच भेटतो तो पण. खूप आम्ही घामाघूम झाले असतं ना पहिल्यासारखं भाई. म्हणजे कधी पण ये इकडे पोहायला. तिकडून वरतून पोरं उड्या मारायची म्हणजे विचार कर ना. कुठून एवढं वरतून मारायची म्हणजे एवढं डीप आहे हे. हा मग खूप खोल आहे. खूप म्हणजे भावांनो आम्ही आला तिथे शोलेच्या जागेवरती. आम्हाला तिथे गब्बर सिंग भेटणार आहे. त्यांनी कॉल केलेला गब्बर सिंगने आम्हाला. थांबा आम्ही तुम्हाला दाखवतो. येस खडी बनते तुम्ही बघू शकता. ही खडी ही कोकणाची वाट लावायला घेतलेली आहे. हा आता मी तुम्हाला रान माणूस. आम्ही सपोर्टर रान माणूसला. हा सपोर्ट. आता आम्ही भावांनो पहिल्यांदा एक भालू टी-शर्ट काढतोय. बघा पेक्षा कामगार लोकांची बॉडी चांगली वाटते माहिती. हा तुझी दाखव ना आलं. बाळा एकदा दाखवत रे. एकदा दाखवत. हाय बॉडी तर आहे. किती पण काही पण बोला पण पुराने कष्ट तर गेलेत असं मला तर थोडं वाटतंय. चल झूठा. हा भावांनो तर बाळा पुढच्या वेळेस काहीतरी वेगळं दिसेल ना. वेगळं दिसेल आपल्याला. तुम्ही इथे अनिलला फॉलो आणि सबस्क्राईब करून आणि बेल आयकॉन ऑलवर करा. कारण का पुढे असे भरपूर सारे कॉन्टेंट येणार आहेत. कारण का मी आणि शुभम आहे ना आम्ही खूप फिरतो आणि अनिल आता आम्हाला जॉईन झालेला आहे. मग तसंच आम्ही अनिलला आता आमच्यासोबत फिरवणार आहे. फिरणं खूप महाग नसते भावांनो. खूप मागडं म्हणजे असं वाटतं की बापाची सोन्याची घाण पाहिजे. अरे कहना क्या चाहते हो. घाण बोलतोय काय खाण पाहिजे तर तुम्ही फिरू शकता. काय ना फिरायला गेलं काय ना खूप काय खावं लागते पिवं लागते जे आपण नाही करू शकत. पण मी जाणार फिरायला. हे बघा अर्थ फिंगरिंग मशीन. आज जिमला जाण्याची बुद्धी भ्रष्ट झाली. हा. आता येण्यासारखा वागतो. रात्रीच्या झोपेतून उठून एक नाव घेतो. आता ते मी नाव नाही घेऊ शकत. ब्लॉक केलं. मला अक्कल आहे. हा पण आपण जिमला जातो. मग माझी अक्कल आहे. हाच फरक आहे प्रोटीन खाण्यामध्ये आणि गू खाण्यामध्ये. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. म्हणजे हा गू खातो आणि हा प्रोटीन खातो बस. हा दगड मला असं वाटतं ब्लॉग कॅमेरामॅनच्या डोक्यात घातला पाहिजे. नाही सौरभ रस्ता विसरलेला आहे. मग भावांना एवढं तर नक्की आहे या ब्लॉग नंतर तुम्हाला आमच्या कलरमध्ये फरक
कलरमध्ये फरक तर नक्की दिसणार आहे. बाकी सगळं तर काय माहिती नाही. थांबा आम्ही पोचल्याच जाणार. काय आमच्याकडे कसं निळं पाणी असते. हे हिरवं निळं आहे म्हणजे थोडं. हां हे गटाराचं पाणी नाही एकदम स्वच्छ आहे म्हणून ते असं दिसते. हे स्वच्छ पाणी आहे. कोणता कलर आहे तो बघ जरा नीट. झाट म्हणजे पोहू शकत नाही आपण. शटू ह्यात नाही उतरू शकत. उडी मारतोय अंडरवेअर वरती. चला आता काय उतरू शकत का ते कोण बघायला आलाय. काका तर झोपला. चला आता तिथे जाऊ. हे काय आहे पण सोड किती ओरडत नाही ना कोण. उतरल्यावर ओरडतात बाकी जाऊन. अरे मग उतरूया थोडं पोहूया. आले की पाहूया बाहेर. पोहूया म्हणजे थोडं सॉरी बोलूया. सॉरी. हां आणि निघूया. हे बघा भावांनो आम्ही आले त्या डबक्याजवळ. डबका म्हणजे खूप सुंदर पाणी आहे. हे खरं उशम उतरायचं मन करते यार आलेत तर. भावांनो आम्ही अशी खूप रिस्क घेऊन इकडे आल्यात. आम्ही इथं अजून खूप रिस्क घेऊन उतरू पण शकतो. जर आम्ही उतरले तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही उतरले तरी पण करा. भाई चप्पल तुटेल आणि चप्पल तुटलेली आहे भावांनो. 900 रुपयाची चप्पल दिसत का नाही आहे. हां 900 रुपयाची चप्पल तुटली. ए बाळा चप्पल तुटली भावा. लाव ना. हे तुटलं. हे कसं घुसते भावांनो. हे आमचे कर्मचारी आहेत म्हणजे माझा स्वतःचा पर्सनल. अरे याच्यात होतं ना. झालं भावांनो संपलं माझं आता चप्पलचं. 900 रुपये गेले वाया. उठ. आता मला भीती वाटते. हा हे तोडलं हे. आणि भावांना खरंच चप्पल तुटली माझी. आता आपल्याला फेविक्विक घ्यायला लागणार. अच्छा म्हणजे होईल ना नीट. चिपकवून टाकायची. तू अशी माझे 900 रुपये वाचले. नाही वाचले नाही अजून नाही वाचले म्हणजे संपलेच. 2 hours later. भावांनो आम्ही ते डबक्यात पाय टाकून बसले थोडा वेळ. असं आनंदाचा क्षण असा. मस्त सावली पडलाय आणि इथे धबधबा असतो. मला तळपवत आहेत पुढच्या वेळी यायला पण बरं वाटतंय. हा भावांनो दिसतोय का रे मी बघ. हे बघा द नॅचरल जकुझी. एकदम मस्त खालचं जवळ नाही का जॉंगेवर बसलोय. फक्त तुम्ही छाती बघा आणि अशी बॉडी बघा. अंडर वॉटर बॉडी. तुम्हाला अंडर वॉटर बघायचं ह्याच्यात पण तर दाखवू शकतो मी. पण मी नाही दाखवणार कारण का मी जरा अनकम्फर्टेबल जरा बसतो. आणि माझी फाटते कारण का इकडे कोकणात जरा खूप भीती वाटते अशी वाघा बिगाची. म्हणून मी जरा माझ्या वाघाला घेऊन बसलोय. येस द बॉडीवाला मस्त वाटतंय दोस्तो. तुम्ही बघितलं असेलच आम्ही कुठे बसलेले काय केलं. आम्ही निघाले आता बघा. हो दमले आहेत कारण का मी असे चढले ना म्हणून. हे जिमला जाणारे काही पोरं आहेत तिकडे. ते थोडं काय चालले बघा. दमला थोडं चालून. भावांना आम्ही त्या लोकांचे करवंद चोरायला. लोकांचे करवंद कोणाचे नसतात. नेचरचे ते असे कोणाचे नाही ते. करवंद चोरायला. मला वाटलं कोणाचं असेल वेन पागल माझ्या. हे असं करायचं आणि असं खायचं. हे आपण काय करतो सांग. ए ठीक काढलं. ठीक नाही मग दूध आहे. मला येडा करवंदाचं दूध नाही. येड्या दूध असते हे. मला येडा बनवायला बघतायत ते पण मी नाही बनत भावांना. ए बाळा खाऊन दाखव कसं लागतं. टेस्टी सांग. काय काय गोड आहे आंबट आहे कसं आहे टेस्टी सांग ना. आधी मला वाटतोय. सांग ना आंबा केवढ्याला. थांब जरा. अरे कसं त्याचं सांग. तिथे कसं लागतं त्याचं सांग. समजलं मला कसं लागतंय. चला तुम्ही तर ऐकलं ना असंच लागतं जरा. चला भेटू पुढे. आमच्याकडे रेअर नसते. हे आहे काजू. हां हे खूप महाग भेटतात मुंबईमध्ये. हां आणि आमच्याकडे असंच भेटतात. हां 1000 रुपये किलो असणारी भाजी आमच्या जेवणात असते. वा 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 वा. दाखवतो पुढे काय काय होते. चला चल 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 मार सर्व मार. हा काजू पडतोय गावचा. तुझी इकडेच पाडला बाळा. नेम रिस्कॉल गावचे बंदे. हा जो काजू आहे हा. त्याला भाजतात एकदम म्हणजे असं करपवता पूर्ण काळा होतो. हा. मग ह्याच्यातून बी असते काजूची. हां त्याची काढायची आणि नंतर काय होते मग सोलायची आणि नंतर खायचे. काजू काढायला चढतो एक राजू मँगो पाहिजे आता.
आणि हा राजू चाललाय वरती. बघा हा पटेल बघा. ह्याला ब्लॉग मध्ये त्याची खास बघा जो पुलस मारायला चालला बॉडी दाखवायला. जा सौरभ तू. पडलेला आहे. आमचा पिंकू पडलेला आहे. पडलेला आहे. आणि हा सौरभ बघा ह्याला इग्नोर मारा. तुला खास होते पुलस मारायची. हा. जा सौरभ. आय थिंक सौरभला अर्धा तास तरी लागेल असं वाटतं. सौरभ मी पण येऊ काय? याला परत खा देते अंगाला काय माहिती कशाला एकदा पडला तरी पण. आता तर हे पडशील डोकं आपल्याला डायरेक्ट रक्त हे खपलाच तो. पाणी. अरे डोकं ये बाई सरकला ना हात. हा बघा कुदतोय जिमचा बंदा. 2 hours later. हा नो रानमेवातला आंबा. रानमेवा सगळं मी रानमेवा ना त्याच्यामधला एक आंबा. हे भाईची शिवणी ठीक आहे. कुठून तोडू याला सांगतो कुटुंब मार. बघा हे आंबे ना हे आमच्या घराच्या मस्त भावांनो. घराच्या समोर पण असा आंबा भेटतो. थांब रे मला शूट करतोय बुद्धू. आता काय तुला आंबा आमच्या घराच्या समोर पण भेटतो. बट रानात येऊन हा आंबा खाणं म्हणजे मिशन म्हणजे असं चांगलं वाटते. हा दमल्यावर असा. आम्हाला पाण्याची कमतरता होती म्हणून आम्ही ह्याला दिलं एकदा. ह्याला पाणी दिलं आम्ही एकदा. आता आमचा खराच भालू वाटतोय हा. सौरभ आंबे काढतोय काठीने. गाईस असं नाही फेस वॉश करायला लागेल घरला. आता कसं बोलणार मित्रांनो. चुकलास. हाय गायझिन्नू. गायजांनू आम्ही आलो आंबे खाऊ. राणीचो मजा येते भावांनो. मँगो. शुभम घर पे जा- घरी जाऊन फेस वॉश करायला लागेल. हा ए तसं पण तुझ्याने काय होत नाही फेस वॉश तुला. कारण कोकण आहे स्वर्ग आहे. आपलोच असा. हा काय कोकणची माणसं साधी बोळी बट हा नाही आहे साधा. हा एक लय नंबरचा एक नंबरचा. हा आतल्या गाठीचा एकदम. जेव्हा हे स्वर्ग होणार तेव्हा आम्ही परत येणार आहेत. तर तुम्हाला ते पण माझ्या तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता. भाई घाम बघ दाखवतो तुम्हाला. येस स्वर्ग लोडिंग. ह्याला काय कोकम ना. कोकम दिस इज कोकमचं झाड. कोकम खातो मी पण कोकम. स्नॅप टाकायचंय पण हात माकलेल्यान पोके माकल्यान. हे तुला अजून एक दाखवतो. थोडा आंबट आहे बट ठीक आहे. आणि आमचा भाजू बोलतो ह्याचा वाट काय. आमचा भालू हा कंटाळलेला आहे. जिमला जातो पण जिमला जाऊन फक्त बायसेप बनवतो, शोल्डर बनवतो, बॅग बनवतो. पण हा स्टॅमिना आहे तो काय बनत नाही त्याच्याने. आणि हा दमून आमचा पडलेला भालू जस्ट कॅच इट. घाणेर असा फिल्डर बनवता भालू जो तुम्ही बघितला असेल UPL लीगमध्ये. चला हा भेटूया थोड्या वेळाने. आम्ही असं डोंगर आहे ना हे असं आम्ही अशी फिरून अशी इकडनं आले आणि इकडनं असे आम्ही या मेन रोडला चालले आहेत. एक नंबर असा व्ह्यू. कोकणात यायचं वरतीच झालं. HR ला थँक्यू माझ्याकडनं. सुट्ट्या दिल्या गप्पागाप एवढ्या म्हणून. कारण का हे वरतीड होतं. अजून पण आहे पुढे अजून फिरायचं आहे. थांबा हा तर भाग दुसरा आहे. दिवस दुसरा अजून तिसरा चौथा येईल. त्यात पण तुम्हाला मज्जा येईल. चला दाखवतो पुढे काय ते. काय बाबा नो आम्ही अंघोळ करतोय. आंघोळ पावसात. तर सध्या खालती काही घातलं नाही म्हणून आम्ही शॉर्ट दाखवत आहेत. बाकी तुम्हाला दाखवतो तर पहिला भिजायला झाला. पाऊस पडतोय खूप बाहेर. शिवमदा हे अरे नको रे. अरे जा ना. अरे भाई जा ना. हा जा मी जा ना भाई. अरे यार बा जा ना. नाही मी आंघोळ केलेली आहे. मग कशाला कपडे काढले. हा जावा. हाय भावांनो दुसरा दिवस उजळला आहे आणि आम्ही हा ब्लॉग एंड नव्हता केला म्हणून आम्ही आता ब्लॉग एंड करतोय. ही काळी मंडी साईडला घर. काळा तोंड दाखव. येस तर हा होता या दिवसाचा दिवस दुसरा. हा ब्लॉग एंड आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया याच दिवसात नेक्स्ट ब्लॉगला. चला बाय. मारेन तुम्हाला. भावाना पाऊस खूप आहे. तुझ्या आईची जय रे. लागला शाहरुख खान.
आज एक्सपिरियन्स घ्यायला आम्ही 4 दिवस सुट्टी मारलेली कामावर माहिती म्हणजे काल आम्ही आले आणि ते सुकलेलं आणि आज पाणी आहे तिकडे की